तर उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा द्या, फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना विनंती केली आहे। आम्हाला एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देता येणार नाही असं शरद पवार यांनी फडणवीसांना सांगितलं। ज्यांचा पक्ष फोडला त्यांच्याचकडे पाठिंबा का मागताय असा सवाल संजय राऊत यांनीही केलाय। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी सन्माननीय उद्धव ठाकरेजी आणि सन्माननीय शरद पवारजी या दोघांनाही फोन केला होता आणि मी त्यांना विनंती केली की उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णनजी हे महाराष्ट्राचे मुंबईचे मतदार आहेत, आपले राज्यपाल आहेत। त्यामुळे महाराष्ट्राच्या एका मतदाराला तुमच्या दोन्ही पक्षांनी त्या ठिकाणी समर्थन द्यावं अशा प्रकारची विनंती मी त्यांना केली। त्यांनी मला बोलताना उद्धवजींनी सांगितलं की आम्ही सगळ्यांची चर्चा करू। शरद पवार साहेबांनी सांगितलं की विरोधी पक्षांनी उमेदवार उभा करण्याचा निर्णय केलेला आहे, त्यामुळे आम्हाला त्यांच्यासोबत जावं लागेल। पण एक कर्तव्य म्हणून आणि या राज्यातला एक मतदार हा उमेदवार आहे म्हणून मी त्यांना फोन केला। उपराष्ट्रपतीच्या फोनकडे आम्ही एक शिष्टाचार म्हणून पाहतो। शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केलेला आहे। जो पक्ष तुम्ही फोडलात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा किंवा माननीय शरद पवार साहेबांचा जो पक्ष तुम्ही अशा पद्धतीनं संविधानाच्या विरोधात जाऊन फोडलात, आमदार खासदार 50-50 कोटीला विकत घेतले देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी, आणि तुम्ही त्याच पक्षाकडे मतं मागताय। तुम्ही लोकांनी मदत करावी का? त्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि महाराष्ट्राचे राज्यपाल असल्यावर महाराष्ट्राच्या मतदारांनी आपल्या राज्यपालाला मतदान करावं ही विनंती त्यांनी मला केली आणि नंतर कळलं मला उद्धव ठाकरेंना केली। त्यांनी सांगितलं शक्य नाही। नंतर मला कोणते विचारलं का शक्य नाही, तर शक्य नाही सरळ सरळ आहे की आमच्या विचाराचे नाही।